या आपल्या जागेवरती उभं राहूया आणि आपल्या भक्तिगीताने आपल्या भक्तीला आपण सुरुवात करूया. नमा परम मंगला गौरव तुला. परम मंगला गौरव तुला परम वसला. नमः परम मंगला गौरव तुला परम वसला. ध्याऊ गाऊ पूजू वाहुनी, ध्याऊ गाऊ पूजू वाहुनी, प्रेमाश्रूच्या फुला गौरव तुला परम वसला. नमः परम मंगला गौरव तुला परम वसला. अगाद्वया सदानुभवू, अगाद्वया सदानुभवू, तुझ्या त्रिविध भूतीला गौरव तुला परम वसला. नमः परम मंगला गौरव तुला परम वसला. प्रार्थना करूया. थोर आणि जिवंत देई बापा, आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. प्रभू, आम्ही तुझी स्तुती करतो, तुला सर्व गौरव सन्मान आणि प्रशंसा देतो. पवित्र देई बापा, परमेश्वर देई बापा, तुझ्या सर्व चांगुलपणासाठी, तुझ्या त्या सर्व उपकारांसाठी, तुझ्या त्या अगाध प्रेमासाठी, तुझ्या त्या सर्व आशीर्वादांसाठी प्रभूचे. होय पवित्र देई बापा, आमची प्रत्येक गरज तू पूर्ण करतोस प्रभू. आम्हास आरोग्य तूच देतोस पवित्र देई बापा. आमच्या जीवनामधल्या सर्व चढ उतारांमध्ये, आमच्या संकटात, आमच्या दुःखात, आमच्या आनंदात, आजारात, प्रत्येक परिस्थितीमध्ये प्रभू तू आमच्या सोबत राहतोस. आम्ही तुझे मनापासून आभार मानतो, तुझी स्तुती करतो, तुला धन्यवाद 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 देतो प्रभू. आजची ही वेळ तू आमच्या जीवनात दिलीस, भक्ती करण्याकरिता पवित्र देई बापा ही संधी तू दिलीस, त्याबद्दल आभार मानतो. पवित्र देई बापा, या भक्तीमध्ये तुझी उपस्थिती आमच्यामध्ये असू दे राजा. आमच्या अपराधांची तू आम्हास क्षमा कर, आम्हास धू शुद्ध कर पवित्र देई बापा. आणि आज तुझ्या उपस्थितीचा अनुभव घेण्याकरिता पुन्हा तू आज आम्हास नव्याने स्पर्श कर. तुझं नवीन काम आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू कर प्रभूचे. पवित्र देई बापा, या भक्तीच्या वेळेमध्ये तू प्रत्येकाचा सांभाळ कर. पवित्र देई बापा, उन्हापासून तू सांभाळ, तुझी सावली तुझ्या लेकरांवर तू असू दे. तुझी लेकरं येत असताना, परत जात असताना पवित्र देई बापा विशेष सांभाळ तू कर प्रभूजी. जे आमचे प्रियजन दुःखनाईत आहेत, आजारी आहेत, बिछाण्यावर आहेत, अशाही प्रत्येकाची आठवण करीत आम्ही त्यांना तुझ्या सामर्थ्य हातांमध्ये देतो. प्रभू, तू प्रत्येकास उत्तम आरोग्य दे, प्रत्येकाची तू सर्व काळजी घे प्रभूजी. परमेश्वर देई बापा, आजची सर्व भक्ती आम्ही तुझ्या हातांमध्ये सोपवित आहोत. इथं देई बापा, तुझ्या उपस्थितीमध्ये देई बापा तुला हवी तशी भक्ती करण्याकरिता तू आज आमचं सहाय्य कर. होय प्रभू, जे आम्ही या ठिकाणी एकत्र आहोत, पवित्र देई बापा, आम्हा प्रत्येकाला तू जाणतोस, ओळखतोस, आमची गरज तुला माहीत आहे. आमची विनंती आहे प्रभू, आज तुझ्या उपस्थितीमध्ये पवित्र देई बापा, आमच्या शरीराची, आमच्या आत्म्याची गरज तू पूर्ण कर प्रभू.
आणि देई बापा तुझं गौरव तू करून घे, तुझं गौरव तू करून घे. तुझे आभार मानतो आणि प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन आमेन. बसूया आपण. बंधूंचे मिळणे मधुर आहे, बंधूंचे मिळणे. 269 नंबरचे गीत. बंधूंचे मिळणे मधुर है, बंधूंचे मिळणे. जरी देव पाहिजे इथेच तरी तो भक्ता सापडणे. जरी देव पाहिजे इथेच तरी तो भक्ता सापडणे. प्रेमळ ही वदने मधुर तर प्रेमळ ही वदने. ही प्रेमळ वचने सुदेचाच जणू पाऊस कोसळणे. ही प्रेमळ वचने सुदेचाच जणू पाऊस कोसळणे. हे शास्त्र सांगते प्रेमच ईश्वर पहा. अन्य न कोणी परी आपुला बाप हा. या सानिध्य रमणे हीच आपुली स्पृहा. काय तुझे वदने आणखी काय तुझे वदने. या बंधु संगमे केले भूवर स्वर्गाचे येणे. या बंधु संगमे केले भूवर स्वर्गाचे येणे. चरिते ही भिन्ने आपुली चरिते ही भिन्ने. परी सर्व एकते मध्ये गोविली सुंदर शिरतने. परी सर्व एकते मध्ये गोविली सुंदर शिरतने. हे केले जाने अद्भुत त्याला स्तवू. श्री ख्रिस्ता हृदयी पूर्णपणे साधवू. त्या विश्वबंधूचे यश हर्षे गाजवू. इहलोकी जगणे यापुढे इहलोकी जगणे. हे आपुले म्हणजे सर्व जगाचा बंधुवर्ग करणे. हे आपुले म्हणजे सर्व जगाचा बंधुवर्ग करणे. बंधूंचे मिळणे मधुर हे, बंधूंचे मिळणे. जरी देव पाहिजे इथेच तरी तो भक्ता सापडणे. जरी देव पाहिजे इथेच तरी तो भक्ता सापडणे. टिळक फार सुंदर वर्णन करतात की चरिते ही भिन्ने आपुली चरिते ही भिन्ने. मला असं वाटतं आपण जे सर्व इथे या ठिकाणी बसलेला आहोत आपल्या प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे ना.
आपले विचार वेगळे आहेत. परिस्थितीकडं, प्रसंगाकडं पाहण्याचा आपला दृष्टिकोन हा वेगवेगळा आहे. चरितेही भिन्ने आपुले चरितेही भिन्ने. आम्ही जरी वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून वेगवेगळ्या स्वभावाने या ठिकाणी येतो, परंतु ज्यावेळेस आम्ही या ठिकाणी आहोत ना, फार सुंदर या ठिकाणी टिळक म्हणतात, परी सर्व एकतेमध्ये गोविली सुंदरशी रत्ने. देवाच्या दृष्टीने आणि टिळकांच्या दृष्टीने तुम्ही आणि मी कसे आहोत? रत्न. रत्न कसे असतात? बहुमोल असतात. प्रियांनो, आमच्या जीवनाला हे जे मूल्य प्राप्त झालेलं आहे ते ख्रिस्तामुळं प्राप्त झालेलं आहे. आम्ही स्वतःमध्ये शून्य आहोत, परंतु ज्यावेळेस ख्रिस्त आमच्या जीवनामध्ये येतो ना, आमच्या जीवनाला एक किंमत प्राप्त होते. बहुमोल आम्ही त्या ठिकाणी बनतो. आणि ही सर्व भिन्न भिन्न चरित्रे असणारी ही जी रत्ने आहेत, जे तुम्ही आणि मी आहोत, प्रियांनो, सुंदरशी त्या ख्रिस्तामध्ये जणू काही आम्हाला रोपलेलं आहे, गोवलेलं आहे. आम्हाला माहिती आहे की जशी एखादी माळ तयार होते ना, तो जो दोरा त्या माळीमध्ये असतो तो त्या सर्व मण्यांना एकत्र करून ठेवणारा, तसा ख्रिस्त त्याचा आत्मा तुम्हाला आणि मला एकतेमध्ये बांधून ठेवणारा हा आत्मा आहे. आणखीन एक गीत आपण गाऊया, 745 नंबरचं, ख्रिस्त धन ज्याचे त्याला उनेरे कसायचं. तुम्हाला आणि मला बहुमोल रत्न म्हटलेलं आहे. आम्हाला कशाचं उणं आमच्या जीवनामध्ये आहे, काय कमतरता आमच्या जीवनामध्ये आहे. 745 नंबर, ख्रिस्त धन ज्याचे त्याला उनेरे कशाचे. ख्रिस्त धन ज्याचे त्याला उनेरे कशाचे, काळाच्या दडेत त्याला भयरे कशाचे, त्याला उनेरे कशाचे. ख्रिस्त धन ज्याचे त्याला उनेरे कशाचे, काळाच्या दडेत त्याला भयरे कशाचे, त्याला उनेरे कशाचे. अंधाराच्या राशी सरल्या प्रकाशात शोभे, अंधाराच्या राशी सरल्या प्रकाशात शोभे. पुनर्वात भरले नटले दिव्य रूप ज्याचे त्याला उनेरे कशाचे. ख्रिस्त धन ज्याचे त्याला उनेरे कशाचे, काळाच्या दाढेत त्याला भयरे कशाचे, त्याला उनेरे कशाचे. ही नदी वृत्ती मेली समर्थता तेथे भरली, ही नदी वृत्ती मेली समर्थता तेथे भरली. दिव्य स्फुरे अवनी दीपली मुळच तेजाचे, त्याला उनेरे कशाचे. ख्रिस्त धन ज्याचे त्याला उनेरे कशाचे, काळाच्या दाढेत त्याला भयरे कशाचे, त्याला उनेरे कशाचे. हसे मुखी विलसो तुझिया ख्रिस्त शिष्य मंगला, हसे मुखी विलसो तुझिया ख्रिस्त शिष्य मंगला. धन्य धन्य जगती तवरे जीवन मुलाचे, भयरे कशाचे. ख्रिस्त धन ज्याचे त्याला उनेरे कशाचे, काळाच्या दाढेत त्याला भयरे कशाचे, त्याला उनेरे कशाचे. यावेळेस पवित्र शास्त्रातून एक स्तोत्र वाचूया. आशिष आपल्यासाठी आज एक स्तोत्र वाचेल. स्तोत्र संहिता 12 पढ़ते हैं. स्तोत्र संहिता 12 1 से 8. दुष्टांविरुद्ध सहाय्याची याचना. मुख्य गवयांसाठी 8व्या स्वरावर गायचे दावजाचे स्तोत्र.
हे परमेश्वरा सहाय्य कर, कारण कोणी भक्तिमान उरला नाही. मानवजातीतले विश्वसनीय लोक नाहीसे झाले आहे. ते एकमेकाशी असत्य भाषण करतात. ते दुपट्टीप्रमाणे खुशामतीचे शब्द बोलतात. खुशामत करणारे सर्व ओठ, पुशारकी मारणारी जीभ परमेश्वर कापून टाकू. ते म्हणतात, आम्ही आपल्या जिभेने प्रबळ होऊ. आमचे ओठ आमचेच आहे. आमचा धनी कोण? परमेश्वर म्हणतो, दिनांवरील जुलमांमुळे व कंगालाच्या उसाशामुळे मी आता उठलो आहे. ज्या आश्रयाचा सोस त्याला लागला आहे त्यात मी त्याला सुरक्षित ठेवीन. परमेश्वराची वचने शुद्ध वचने आहेत. भट्टीत 7 वेळा शुद्ध करून जमिनीवरील मुशीत ओतलेल्या रुपयासारखी ती आहेत. हे परमेश्वरा, तू त्यांना सांभाळशील. या पिढींपासून तू त्यांचा कायमचा बचाव करशील. मानवजातीत निचत्वाला उच्च पद प्राप्त झाले म्हणजे दुर्जन चोहोंकडे मिरवत चालतात. इस वचन में ये दावीद राजा ने लिखा हुआ स्तोत्र है. वचन 1 और 2 हमें बताता है दाऊद सहायता मांग रहा है क्योंकि भरोसेमंद लोग जो खत्म हो चुके हैं. हम ऐसे युग में रह रहे हैं जहाँ दिखावा और दो मुहापन है. लोग होठों से कुछ और कहते हैं और दिल दिमाग में कुछ और दबाए रखते हैं. वचन 3 और 4, प्रभु सब चापलूस ओठों को और उस जीभ को जिससे बड़ा बोल निकलता है काट डालेगा. कभी कभी हम जाने अनजाने में किसी न किसी को ऐसे अपशब्द बोल देते हैं, ऐसे बातें बोल देते हैं, या गुस्से में बोले गए अहंकारी शब्द ठेस पहुंचा देते हैं. लोगों से हमारा बुरा बर्ताव हमें परमेश्वर से दूर करता है. वचन 5 परमेश्वर कहते हैं कि वचन 5 कहता है कि अब वह उठेगा. यानी उन लोगों पर कार्रवाई, उन लोगों पर दंड किया जाएगा. मतलब किस पर? ऐसे मनुष्यों पर जो दीन नम्र लोगों पर अत्याचार करते हैं. वह उन लोगों को दंड देगा और दीन लोगों को सुरक्षा और शांति प्रदान करेगा. वचन 6 और 7 परमेश्वर का वचन पवित्र है, उस चांदी के समान जो भट्टी में मिट्टी पर तपाई गई और 7 बार निर्मल की गई है. अर्थात हम इंसानों की बातें खोखली और झूठी हो सकती है, लेकिन परमेश्वर का वादा 100% शुद्ध है. वचन 8 समाज में बुराई कितनी भी ऊंची क्यों न चढ़ जाए, परमेश्वर अपने लोगों को सुरक्षित रखेगा. इन वचनों से हमें सीखने को मिलता है कि बोलचाल में ईमानदारी होनी चाहिए. एक मसीह होने के नाते हमारे बातें जो चापलूसी या झूठ भरी नहीं होनी चाहिए. हमारे जो बर्ताव है, हमारा एक बर्ताव परमेश्वर के वचनों के थ्रू होना चाहिए. और परमेश्वर के वादों पर भरोसा, हमें इंसानों की बातों के बजाय बाइबल के शुद्ध वचन पर ध्यान लगाना चाहिए. जब हम अकेला या असहाय महसूस करें तो दाऊद की तरह परमेश्वर को हम पुकार सकते हैं. यह भजन हमें सिखाता है कि एक दिन दुनिया बदल जाएंगी, सब कुछ बदल जाएगा, पर प्रभु का प्रेम कभी ना बदलेगा. वो एक सूर्य के तेज के समान हम पर अपना वचन और अपनी शक्ति उंडेलेगा कि हम सत्य के मार्ग पे हमेशा चल सके. प्रभु पढ़े वचन पर आशीर्वाद दे. यावेळेस प्रभू देवबापाचा आभार मानूया. क्वायर पुढे येईल. क्वायर बरोबर आपण परमेश्वर देवबापाची स्तुती आराधना करूया. यीशु के नाम में सभी को सलाम. आज सुंदर सा दिन परमेश्वर ने हम सभी को दिखाया है, उसके लिए परमेश्वर का धन्यवाद करता हूँ. और कुछ गीतों के द्वारा हम उसकी स्तुति महिमा करेंगे. उससे पहले आपके सामने एक वचन पढ़ना चाहूँगा. भजन संहिता 95 पहला और दूसरा वचन. अब हम सब यहोवा के लिए ऊंचे स्वर से गाए, अपने उद्धार की चट्टान का जय जयकार करें. हम धन्यवाद करते हुए उसके सम्मुख आए और भजन गाते हुए उसका जय जयकार करें. तो आइए हम सब लोग गीत गाएंगे. उपासना संगीत गीत नंबर 333, प्रभूचा वाट दाखवी. वाट दाखवी स्वतः मला तू चालवी. सुचे मनाचे हावीच्या ते वाटे समाधान फार.
मी त्याला मान्य सर्वस्वी प्रभूच स्वतः चालवी कधी हर्षाच्या समाई कधी क्लेशाच्या प्रलयी सुखात की दुःखात मी तो चालवी कोणे हवी तो चालवी मला स्वहस्ते चालवी मी त्याला मान्य सर्वस्वी प्रभूच स्वतः चालवी हात त्याचा धरितो संतुष्ट आता राहतो तो हर्षवी की दुःखवी तरी प्रेमाने चालवी तो चालवी मला स्वहस्ते चालवी मी त्याला मान्य सर्वस्वी प्रभूच स्वतः चालवी संपेल जेव्हा माझी धाव जय होई माझा पूर्ण भाव तै मृत्यू फिरीना बिना प्रभूच चालवील पार तो चालवी मला स्वहस्ते चालवी मी त्याला मान्य सर्वस्वी प्रभूच स्वतः चालवी परमेश्वर ही हमारा उद्धार है, परमेश्वर ही हमारी चंगाई है और परमेश्वर ही हमारी रिहाई है। तो आइए हम अगला गीत गाएंगे, उद्धार है। उद्धार है चंगाई है उद्धार है चंगाई है रिहाई है ये सुना उद्धार है चंगाई है रिहाई है ये सुना ओ ये सुना ओ ये सुना सुना
मुक्ति भी है, शक्ति भी है, भक्ति भी है यीशु नाम। मुक्ति भी है, शक्ति भी है, भक्ति भी है यीशु नाम। ओ यीशु नाम, ओ यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम गाओ रे। यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम। मीठा वो नाम, अच्छा वो नाम, सच्चा वो नाम यीशु नाम। मीठा वो नाम, अच्छा वो नाम, सच्चा वो नाम यीशु नाम। ओ यीशु नाम, ओ यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम गाओ रे। यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम। ओ यीशु नाम रे, ओ यीशु नाम रे, यीशु नाम रे, ओ यीशु नाम रे, ओ यीशु नाम रे, ओ यीशु नाम रे, यीशु नाम रे, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम गाओ रे। यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम। परंतु सचमुच यीशु मसीह मृतकों में से जी उठा है और जो सो गए हैं उनमें से वह पहला फल हुआ है। यहाँ हम एक नया हेलो हेलो जी, यहाँ हम एक नया गीत गाएंगे। यहोवा जिंदा खुदा है, वो हमारा बादशाह। यहोवा 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 जिंदा खुदा, वो हमारा बादशाह। यहोवा जिंदा खुदा, वो हमारा बादशाह, जो मसीह में मुजस्सिम हुआ। यहोवा 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 जिंदा खुदा, वो हमारा बादशाह। यहोवा जिंदा खुदा, वो हमारा बादशाह, जो मसीह में मुजस्सिम हुआ। यहोवा यहोवा
यहोवा शम्मा भी तू जो रहता साथ साथ, यहोवा ला भी तू मेरा चौपा साथ साथ, यहोवा शम्मा भी तू जो रहता साथ साथ, यहोवा ला भी तू मेरा चौपा साथ साथ। जो भी मांगोगे वो ही मिल जाएगा, जो भी ढूंढोगे वो ही पाओगे, जो भी मांगोगे वो ही मिल जाएगा, जो भी ढूंढोगे वो ही पाएगा। खटखटाओ तो खुल जाएगा, यहोवा 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 जिंदा खुदा वो हमारा बादशाह, यहोवा जिंदा खुदा वो हमारा बादशाह, जो मसीह में मुजस्सिम हुआ, यहोवा 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 यहोवा। है पाक यहोवा नीसी तू झंडा कौम का, है पाक यहोवा शाफा तू शाफी कौम का, है पाक यहोवा नीसी तू झंडा कौम का, है पाक यहोवा शाफा तू शाफी कौम का। तेरे पीछे चले और शक ना करे, तुझ पर रखे ईमान और मसीह मेहरबान, तुझ पर रखे ईमान, तुझ पर रखे ईमान और मसीह मेहरबान, जो भी चाहे वो हो जाएगा, यहोवा 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 जिंदा खुदा वो हमारा बादशाह, यहोवा जिंदा खुदा वो हमारा बादशाह, जो मसीह में मुजस्सिम हुआ, यहोवा 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 यहोवा। हम सब अपने स्थानों पर खड़े होंगे। भजन संहिता 136वां अध्याय पहला वचन, यहोवा का धन्यवाद करो क्योंकि वह भला है और उसकी करुणा सदा की है। तो हम सबको आने वाला एक गीत है, प्रभु का धन्यवाद करूँगा। हम सब ताली बजा के इस गीत को गाएंगे। प्रभु का धन्यवाद करूँगा, उसकी संगति में सदा रहूँगा, साथ चलूँगा मैं जय जरूर पाऊँगा, साथ चलूँगा मैं जय जरूर पाऊँगा। प्रभु का धन्यवाद करूँगा, प्रभु का धन्यवाद, प्रभु का धन्यवाद करूँगा, उसकी संगति में सदा रहूँगा,
धन्य संगति में, मेरे यीशु के साथ धन्य संगति में, सदा मिलती खुशी मुझको, सदा मिलती खुशी मुझको। प्रभु का धन्यवाद करूँगा, उसकी संगति में सदा रहूँगा, साथ चलूँगा मैं जय जरूर पाऊँगा, साथ चलूँगा मैं जय जरूर पाऊँगा। प्रभु का धन्यवाद करूँगा। मेरी जिंदगी की हर परेशानी में खुल जाता है आशा का द्वार, मेरी जिंदगी की हर परेशानी में खुल जाता है आशा का द्वार। कभी ना डरूंगा, कभी ना हटूंगा, कभी ना डरूंगा, कभी ना हटूंगा, सारे जान भी देना पड़े, चाहे जान भी देना पड़े। प्रभु का धन्यवाद करूंगा, उसकी संगति में सदा रहूंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा। प्रभु का धन्यवाद करूंगा। कितना अच्छा है वो, कितना धन्य है वो, यीशु ही मेरे जीवन का साथी। कितना अच्छा है वो, कितना धन्य है वो, यीशु ही मेरे जीवन का साथी। मेरी जरूरत को पूरी करता है वो, मेरी जरूरत को पूरी करता है वो, कोई घटी नहीं मुझको, कोई घटी नहीं मुझको। प्रभु का धन्यवाद करूंगा, उसकी संगति में सदा रहूंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा। प्रभु का धन्यवाद करूंगा। मेरी आयु के दिन पग पग में सदा तेरी सेवा को पूरी करूंगा, मेरी आयु के दिन पग पग में सदा तेरी सेवा को पूरी करूंगा। एक बाती समान जलता रहूंगा, एक बाती समान जलता रहूंगा, तेरी महिमा मेरी कामना, तेरी महिमा मेरी कामना। प्रभु का धन्यवाद करूंगा, उसकी संगति में सदा रहूंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा। प्रभु का धन्यवाद करूंगा, प्रभु का धन्यवाद करूंगा, प्रभु का धन्यवाद करूंगा। आइए हम सब लोग प्रार्थना में जाएंगे। हम सब अपने आंखों को बंद करेंगे। उसको निहारेंगे क्योंकि वो कितना भला है। कठिन समय में वो हमारा गढ़ है। और गीत गाएंगे प्रभु परमेश्वर। प्रभु परमेश्वर तू कितना भला है, तेरी भलाई सदा की है। सबको आने वाला गीत है, प्लीज सब जन गाए। प्रभु परमेश्वर तू कितना भला है, तेरी भलाई
धन्यवाद 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 करता हूँ परमपिता परमेश्वर। सचमुच परमपिता परमेश्वर आप कितने भले हैं परमपिता परमेश्वर, आपकी दया सनातन है परमेश्वर। परमेश्वर पिता, कितने बार हम आपको भूल जाते हैं, कितने बार हम आपसे दूर चले जाते हैं, ये जानकर भी कि ये गलत है, फिर भी हम आपसे दूर चले जाते हैं। आप उसके बावजूद यीशुपा हमें जब भी ज़रूरत पड़ती है, हर समय हर हमेशा आप हमारे साथ रहते हैं, आप हमारी ढाल बन के खड़े रहते हैं, और हर मुसीबत में यीशुपा आप हमारा गढ़ बनते हैं यीशुपा, और हमें सहारा देते हैं यीशुपा। हमारे अंधेरे सी ज़िंदगी को आप उजाला बना देते हैं परमपिता परमेश्वर। सचमुच यीशु परमपिता परमेश्वर आपका बहुत बहुत धन्यवाद करता हूँ यीशुपा। हम भी चाहते हैं कि यीशुपा जैसे आप हमसे प्रेम करते हैं वैसे ही हम भी आपकी तरह प्रेम कर पाए यीशुपा, ऐसा हम चाहते हैं परमपिता परमेश्वर। हमें वैसा बनाइए परमपिता परमेश्वर। हम सबको आपकी ज़रूरत है परमपिता परमेश्वर। हमें यीशुपा आप अपनी ओर ले लीजिए यीशुपा। हमें आप अपने हमारे बच्चे होने का अधिकार दीजिए यीशुपा। प्रार्थना करता हूँ परमपिता परमेश्वर, प्रार्थना करता हूँ यहाँ उपस्थित सभी लोगों के लिए यीशुपा, सारे कलीसियाओं के लिए प्रार्थना करता हूँ यीशुपा। यहाँ उपस्थित सभी लोगों को यीशुपा जो दुखी है, जो बेसहारा है, जो यीशुपा पीड़ित है, जिन्हें बहुत सारी बीमारियाँ हैं, जिन्हें बहुत सारे तकलीफ़ है यीशुपा, उन सब के लिए प्रार्थना करता हूँ। सब के प्रॉब्लम्स को, सब के तकलीफ़ों को यीशु मसीह के नाम से दूर कर दीजिए यीशुपा, ऐसा आपसे प्रार्थना करता हूँ यीशुपा। प्रार्थना करता हूँ यीशुपा इसी तरह यीशुपा हमारे मंडली में ऐसी एकाग्रता बनी रहे यीशुपा, हम सब मिल के यीशुपा आपकी स्तुति कर पाए यीशुपा, और ऐसे ही एकत्रता से हम सब लोग जुड़े रहे यीशुपा, और बल्कि और लोग बढ़े यीशुपा, ऐसा आपसे प्रार्थना करता हूँ यीशुपा। हम सबको यीशुपा आप अपने पवित्र लहू में कवर करके रखे यीशुपा। प्रार्थना करता हूँ यीशुपा सभी लोगों के लिए यीशुपा, जो लोग रास्ते में यीशुपा, जो लोग आ रहे हैं यीशुपा, उनके मार्ग को आप खुला कीजिए यीशुपा, उनके मार्ग को आप सीधा कीजिए यीशुपा, और यीशुपा जो लोग नहीं आ रहे यीशुपा उनके मन में आप कार्य कीजिए यीशुपा। और इसी तरह से यीशुपा आपके भवन में ऐसे ही लोग बढ़ते जाए यीशुपा, और आपकी स्तुति महिमा करते रहे यीशुपा, ऐसा आपसे प्रार्थना करते हो यीशुपा। प्रार्थना करते हो यीशुपा आने वाला संदेश यीशुपा हमारे लिए आशीर्वादित हो यीशुपा। वचन के द्वारा आप हमसे बात कीजिए यीशुपा, और इस वचन को यीशुपा, संदेश को यीशुपा हम अपने जीवन में जोड़ सके यीशुपा, जिससे यीशुपा सिर्फ आपकी और आपकी स्तुति महिमा हो यीशुपा, ऐसा आपसे प्रार्थना करते यीशुपा। बाकी यीशुपा मांगने के लिए कुछ नहीं यीशुपा, सब कुछ देने वाले परमपिता परमेश्वर आप हो यीशुपा। इस छोटी सी प्रार्थना को सुने और ग्रहण कीजिए, प्यारे बेटे यीशु मसीह के नाम से मांगता हूँ, आमीन। रविवारी मोठ्या आनंदाने आपण पुनरुत्थान दिन साजरा केला। पुनरुत्थान झाल्यानंतर वास्तविक पाहता त्याच्या पुढचे जे काही रविवार येतात ते प्रामुख्याने पुनरुत्थानानंतरच्या ज्या घटना असतात किंवा ज्या गोष्टी त्या ठिकाणी घडल्यात प्रामुख्याने त्याच्यावरती फोकस केला जातो। आपण प्रत्येक वर्षी ते करतो, परंतु जेव्हापासून आपण हा उपक्रम सुरू केलेला आहे आपलं लक्ष त्या गोष्टींबरोबरच पवित्र शास्त्राचा अभ्यास करणे, त्यामध्ये पुढे जाणे आणि लवकर हा उपक्रम संपवणे, जेणेकरून आपल्या मंडळीला हे फार मोठ्या आनंदाने सांगता येईल की आम्ही संपूर्ण पवित्र शास्त्राचं वाचन केलं। फक्त वाचून काढायचं म्हणून वाचून काढलं नाही, तर अभ्यासपूर्वक आम्ही पवित्र शास्त्रातील प्रत्येक पुस्तकाचा अभ्यास आणि वाचन आम्ही केलेलं आहे। आणि म्हणून या महिन्याच्या शेवटच्या रविवारी देखील आपली परीक्षा असेल, आणि या महिन्यामध्ये आपल्याला आजचा रविवार पुढचा रविवार भेटतो, आणि म्हणून या 2 रविवारमध्ये जे 2 पत्र आपले राहिलेत, कोणते? योहानाचं 2रं पत्र आणि योहानाचं 3रं पत्र, ते आपण या महिन्यामध्ये आपल्या समोर ठेवूया। या महिन्यामध्ये आपण ते संपवूया। आता वास्तविक पाहता ही दोन्ही पत्र जी आहे ना एकाच दिवसात तुम्ही वाचून संपवू शकता। एक अध्यायाची ही पत्र आहेत, छोटी छोटी पत्र आहेत, परंतु ती आमच्या आध्यात्मिक जीवनाकरिता
मार्गदर्शन आहे. या पत्रांच्या द्वारे आम्ही त्यावेळीसची परिस्थिती, त्या काळामधली मंडळी, त्या मंडळी समोर असणाऱ्या अडचणी, समस्या त्यांचा विचार करून वर्तमान काळातली मंडळी आणि वर्तमान काळातील मंडळी समोर असणाऱ्या अडचणी, समस्या ही तुलना करून आम्ही आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये आणखीन बलशाली होऊ शकतो. आणि म्हणून या महिन्यामध्ये योहानाचं दुसरं पत्र आणि तिसरं पत्र आपल्या अभ्यासासाठी असणार आहे. आज दुसरं पत्र जे आहे ते आपण आपल्या समोर काढूया. योहानाचं दुसरं पत्र कोणीतरी वाचा. योहानाचं दुसरं पत्र 13 वचने फक्त या पत्रामध्ये आहे. योहानाचं दुसरं पत्र वाचा कोणीतरी. माईक मध्ये वाचूया म्हणजे सगळ्यांना कळेल. आपल्या समोर आहे. निवडलेली बाई व तिची मुले यांना वडील यांच्याकडून जे सत्य आपल्या ठाई आहे व आपल्या बरोबर सर्व काळ राहील, त्या सत्यामुळे तुमच्यावर मी खरी प्रीती करतो. आणि मीच केवळ नव्हे तर ज्यांना सत्याचे ज्ञान झाले आहे ते सर्वच करतात. देव पित्यापासून व पित्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्यापासून कृपा, दया व शांती ही सत्यात व प्रीती आपल्याबरोबर राहतील. आपल्याला पित्यापासून आज्ञा मिळाल्यामुळे तुझी काही मुले सत्याने चालतात असलेली मला आढळली आहेत. यावरून मला अतिशय आनंद झाला आहे. बाई, आता मी तुला विनंती करतो की आपण एकमेकांवर प्रीती करावी. ही मी नवी आज्ञा तुला लिहितो असे नव्हे, तर जी आपल्याला प्रारंभापासून देण्यात आली आहे तीच लिहितो. प्रीती हीच आहे की आपण त्याच्या आज्ञाप्रमाणे चालावे. ती आज्ञा ही आहे की जसे तुम्ही प्रारंभापासून ऐकले आहे तसे तुम्ही तिच्याप्रमाणे चालावे. कारण फसवणूक करणारी म्हणजे देहाने येणारा येशू ख्रिस्त याला कबूल न करणारी पुष्कळ माणसे जगात उठली आहेत. फसवणूक करणारा व ख्रिस्त विरोधक असलाच आहे. आम्ही केलेले कार्य तुम्ही निष्फळ होऊ देऊ नका, तर त्याचे पूर्ण प्रतिफळ तुम्हाला मिळावे म्हणून खबरदारी घ्या. ख्रिस्ताच्या शिक्षणाला चिकटून न राहता जो पुढेच जातो त्याला देव प्राप्त झाला नाही. जो शिक्षणाला धरून राहतो त्याला पिता व पुत्र दोघांची प्राप्ती झाली आहे. हे शिक्षण न देणारा कोणी तुमच्याकडे आला तर त्याला घरात घेऊ नका व त्याचे क्षेमकुशल विचारू नका. कारण जो त्याचे स्वागत करतो तो त्याच्या दुष्कर्मांचा भागीदार होतो. मला तुम्हाला पुष्कळ लिहायचे होते, ते कागद व शाई यांनी लिहावेसे वाटत नाही, तर तुमच्याकडे येऊन मला समक्ष बोलता येईल अशी मी आशा बाळगतो, म्हणजे आपला आनंद परिपूर्ण होईल. तुझ्या निवडलेल्या बहिणीची मुले तुला सलाम सांगतात. थँक्यू. परमेश्वर देवबाप ही वचने आपणासाठी आशीर्वादाची करत प्रार्थना करूया. प्रभू, आमचं लक्ष आम्ही तुझ्याकडे लावलेलं आहे. प्रभू देई बापा, तुझ्या वचनांवर आम्ही मनन करत असताना आमचं सहाय्य कर. आम्हासोबत तू बोल. ही तुझी वचने जी आमच्याकरिता आरशाप्रमाणे आहेत, पैत देई बापा, आम्हाला नवीन करणारी आहेत, आमची सुधारणूक करणारी आहेत. तुझी वचने आमची गरज पूर्ण करणारी आहे. प्रभू, आमची गरज तू पूर्ण कर. तुझं सामर्थ्य प्रभू, तुझ्या वचनाचं सामर्थ्य तू आम्हावरती ओत. आम्ही सर्वस्वी पैत देई बापा तुझ्या अधीन आहोत. तुझे आभार मानतो आणि प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आमेन. योहानाचं दुसरं पत्र आज आपल्याकरिता वाचण्यात आलेलं आहे. आपल्या मननाकरिता ते आपल्या समोर ठेवण्यात आलेलं आहे. हे पत्र प्रेषित योहान याने लिहिलेलं आहे. पुष्कळदा गोंधळ असतो, कन्फ्युजन असतं. कशामध्ये? योहान म्हटल्यानंतर बऱ्याचदा बाप्तिस्मा करणारा योहान आणि प्रेषित योहान यामध्ये कधी कधी गोंधळ निर्माण होतो. आम्ही योहान ऐकलं की पुष्कळदा आमचं लक्ष बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाकडे जाऊ शकतं. आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी
बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या संदर्भात आहे. त्या ठिकाणी हा प्रयत्न केला जातो की हा बाप्तिस्मा करणारा योहान आहे याचा उल्लेख करावा. हे पत्र आम्हाला माहिती की प्रेषित योहान जो प्रभू येशू ख्रिस्ताचा प्रिय शिष्य त्याने हे लिहिलेलं आहे. आणि हे पत्र त्याने इसवी सन 85 ते 95 या दरम्यान कुठेतरी त्याने ते लिहिलेलं आहे. अंदाजे इसवी सन 85 ते 95 पहिल्या शतकाच्या शेवटी हे जे पत्र आहे ते लिहिण्यात आलेलं आहे. आणि या पत्राचं वाचन करत असताना, या 13 वचनांचं वाचन करत असताना प्रामुख्याने जे विषय आमच्या समोर येतात ते म्हणजे सत्य, प्रीती आणि विवेकी बुद्धी. विवेकी बुद्धी म्हणजे ती समज, तो समंजसपणा ज्याद्वारे आम्ही योग्य निवड करू शकतो, ज्याद्वारे आम्ही योग्य निर्णय आमच्या जीवनामध्ये घेऊ शकतो. सत्य, प्रीती आणि विवेक बुद्धी ही विषय या 13 वचनांमध्ये आम्हाला प्रामुख्याने पाहायला भेटतात. हे पत्र योहानाने का लिहिलं तर खोट्या शिक्षकांपासून सावध करण्याकरिता आणि विश्वासामध्ये वाढण्याकरिता हे पत्र जे आहे ते लिहिण्यात आलेलं आहे. कोणाला लिहिलेलं आहे तोच आज आपला विषय आहे. कोणाला लिहिलेलं आहे योहानाने हे पत्र? निवडलेली बाई व तिची मुले. निवडलेली बाई व तिची मुले यांना हे पत्र लिहिण्यात आलेलं आहे. आता हे जे दुसरं पत्र आहे, या पत्राकडे ज्यावेळेस आम्ही पाहतो तर या पत्राचा जो नमुना आहे तो पत्र व्यवहाराचा जो नमुना असतो त्याप्रमाणे. उदाहरणार्थ पत्राच्या आरंभी अभिवादन आहे, शेवटी समारोप आहे. ही पद्धत पहिल्या पत्रामध्ये आढळून येत नाही. ज्यांनी अभ्यास केलेला आहे त्यांच्या लक्षात आलं असेल की योहान जेव्हा पहिलं पत्र लिहितो त्यामध्ये सुरुवातीला अभिवादन त्या ठिकाणी नाही. तो कोणाला उद्देशून लिहित आहे हे स्पष्ट त्याने केलेलं नाही. तर पहिल्या पत्रामध्ये योहान जो आहे हा सरळपणे जे त्याला पत्राच्या माध्यमातून सांगायचं आहे त्याला तो सुरुवात करतो. पत्र लिहिण्याची पद्धत कशी आहे? पहिले अभिवादन आहे, मग मुख्य भाग त्या पत्राचा, पत्र लिहिण्याचा उद्देश आम्हाला सापडतो आणि मग समारोप आहे. ही पद्धत प्रामुख्याने पत्र लिहित असताना वापरल्या जात असते. त्या पद्धतीप्रमाणे हे जे दुसरं पत्र आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. आणि जो मुख्य संदेश किंवा या पत्राचा जो गाभा आहे तो म्हणजे खोट्या शिक्षकांपासून सावध करणे, सावध राहणे व प्रीतीत आज्ञात जीवन जगणे याकरिता उत्तेजन देणे हा या पत्राचा मुख्य गाभा आहे, मुख्य संदेश तो आहे. पत्र एका निवडलेल्या बाईला, जो आजचा आपला विषय आहे की निवडलेली बाई व तिची मुले. आता या ठिकाणी त्या बाईचं नाव स्पष्ट करण्यात आलेलं नाही, कोणत्या बाईला लिहिलेलं आहे. यामध्ये 2 मत अभ्यास करत असताना पाहायला मिळतात. जे एक मत असं आहे की अलंकारिक भाषेमध्ये योहानाने हे लिहिलेलं आहे. अलंकारिक भाषेत जर त्याने हे लिहिलेलं आहे तर मग ती निवडलेली बाई म्हणजे मंडळी आहे आणि तिची मुले म्हणजे त्या मंडळीमध्ये भक्तीसाठी येणारी विश्वासणारे आहेत. मंडळी आणि त्या मंडळीचे सभासद जे आहेत यांना अलंकारिक भाषेमध्ये निवडलेली बाई आणि तिची मुले असं म्हणण्यात आलेलं आहे. कारण समारोप करत असताना, शेवट करत असताना देखील तुझी बहीण हा शब्द प्रयोग योहानाने केलेला आहे. तुझी बहीण व तिची मुले तुला सलाम सांगतात. मग ही तुझी बहीण म्हणजे या ठिकाणी मंडळीकरिता आणि मंडळीच्या सभासदांकरिता बाई व मुले हा शब्द प्रयोग योहानाने या ठिकाणी केला आहे असं
प्रामुख्याने सांगितलं जातं. परंतु काही अभ्यासक असंही म्हणतात की कदाचित योहानाने प्रामुख्याने त्या वेळेस एका विशिष्ट बाईला, कारण त्या वेळेला पुष्कळशा मंडळ्या ज्या आहेत त्या गृहमंडळ्या होत्या आणि जी कुटुंब सबल आहेत, समाजाच्या दृष्टीने फार भक्कम आहेत, आर्थिक दृष्टीने भक्कम आहेत, पुष्कळदा अशा लोकांच्या घरी त्या ठिकाणी भक्तीकरिता विश्वासणारे एकत्र येत असत. पुष्कळशा स्त्रियांचं नाव आम्हाला पवित्र शास्त्रात पाहायला मिळतं की ज्यांच्या घरी मंडळी भक्तीसाठी एकत्र येत होत्या. आणि म्हणून अशा कुठल्या तरी बाईला योहानाने हे पत्र लिहिलेलं असावं याकरिता हा देखील एक विचार त्या ठिकाणी मांडला जातो. आपण हे गृहीत धरून चालूया की अलंकारिक भाषेचा प्रयोग योहानाने केलेला आहे आणि ती बाई म्हणजे मंडळी आणि तिची लेकरं म्हणजे सभासद. हा विषय किंवा हा विचार घेऊन आपण आज या विषयाकडे पाहणार आहोत किंवा यामध्ये आपण पुढे जाणार आहोत. आणि आज या निवडलेल्या बाईला आणि तिच्या मुलांना योहानाने यामधून जो संदेश दिलेला आहे किंवा जो बोध केलेला आहे तो समजण्याचा आज आपण प्रयत्न करून घेऊया. कारण निवडलेली बाई जर मंडळी आहे तर ही ख्रिस्ताची मंडळी आहे, ही ख्रिस्ताची वधू आहे, ख्रिस्ताचं शरीर आहे. आणि आज या भक्ती मंदिरामध्ये ख्रिस्ताची वधू, त्याचं शरीर, त्याची मंडळी जी आहे ती बसलेली आहे, तिची लेकरं या ठिकाणी आहेत. आणि मग हे परमेश्वराचं वचन हे आपल्या निवडलेल्या मंडळी बरोबर, हे परमेश्वराचं वचन त्या मंडळीमध्ये भक्तीकरिता येणाऱ्या लोकांकरिता काय आहे, ते आम्हासोबत काय बोलतं ते आज समजण्याचा प्रयत्न आपण करूया. आणि म्हणून जो पहिला विचार आम्हाला यामध्ये शिकायला मिळतो तो हा आहे की सत्याचे ज्ञान आम्हाला प्रीती करण्यास शिकवते. पहिला विचार काय ठेवत आहे मी तुमच्या समोर, तर सत्याचे ज्ञान आम्हाला प्रीती करण्यास शिकवते. अगदी पहिल्याच वचनामध्ये योहान असं म्हणतो की निवडलेली बाई व तिची मुले यास, वडील याचकडून जे सत्य आपल्या ठाई आहे व आपल्या बरोबर सर्व काळ राहील, त्या सत्यामुळे तुमच्यावर मी खरी प्रीती करीतो. त्या सत्यामुळे या ठिकाणी योहान फार स्पष्टपणे म्हणतो की त्या सत्यामुळे मी, योहान म्हणतो की मी खरी प्रीती करीतो त्या सत्यामुळं. आणि योहान त्यावर आणखीन त्यामध्ये ही भर घालतो की केवळ मीच करतो असं नाही, तर ज्यांना सत्याचं ज्ञान झालं आहे ते सगळेच प्रीती करीतात. आणि म्हणून हा पहिला विचार मी तुमच्या समोर ठेवत आहे की सत्याचे ज्ञान आम्हाला प्रीती करण्यास शिकवते. योहान त्याच्या सर्व लिखाणामधून या एका गोष्टीवर भर देतो. कोणत्या गोष्टीवर? प्रीतीवरती भर देतो. तुम्ही पहा, मनुष्याच्या जीवनामध्ये जे रुजलेलं आहे ते वेगवेगळ्या मार्गातून, ते वेगवेगळ्या पद्धतीने वारंवार समोर मांडल्या जातं. योहानाच्या संदर्भात आम्हाला प्रामुख्याने हे पाहायला मिळतं की त्याच्यावरती प्रभू येशूची सर्वात जास्त काय होती? प्रीती. योहानाच्या बाबतीत आम्हाला काय पाहायला मिळालं की जेव्हा सर्व
शिष्य प्रभू येशू ख्रिस्ताला सोडून गेलेले आहेत, हा योहान आहे जो कुठं उभा आहे? त्याच्या वधस्तंभाजवळ आहे. हा योहान ज्याच्या संदर्भात आम्हाला हे दिसून येतं की ज्याच्यावर त्याची प्रीती होती त्याला त्या ठिकाणी पाहून प्रभू म्हणतो, त्याच्यावरती तो जबाबदारी सोपवतो आपल्या आईची. प्रीती योहानाच्या जीवनामध्ये प्रीती जी आहे ही देवावरची प्रीती आणि देवाची योहानावर असणारी प्रीती, ही जी प्रीती, हा जो मुख्य गाभा योहानाच्या जीवनात आम्हाला दिसून येतो, तोच सर्व मुख्य भाग योहानाने वारंवार आपल्या लिखाणामधून मंडळीच्या समोर तो मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. याही ठिकाणी आम्हाला दिसून येतं की योहान या प्रीतीचं कारण काय सांगतो? सत्याचं ज्ञान. त्या सत्यामुळं योहान म्हणतो की मी तर प्रीती करतोच, आणि केवळ मीच करतो असं नाही, तर ज्या सगळ्यांना सत्याचं ज्ञान झालेलं आहे ते सगळेच प्रीती करतात. प्रीती कोण करत नाही? प्रीती कोण करत नाही? देवाचं वचन आम्हाला वारंवार 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 प्रीती करण्याकरिता सांगतं, परंतु तरीही जेव्हा प्रीती रूपी फळ आमच्या जीवनामध्ये दिसून येत नाही, ज्या ठिकाणाहून प्रीती आम्हाला दिसत नाही, ज्या जीवनामधून, ज्या कुटुंबामधून, ज्या मंडळीमधून आम्हाला ख्रिस्ताची प्रीती दिसून येत नाही, केव्हा हे घडतं? जेव्हा सत्याचं ज्ञान झालेलं नाही. ज्या व्यक्तीला सत्याचं ज्ञान झालेलं नाही ती व्यक्ती प्रीती करू शकत नाही. कितीही सांगा तुम्ही, कितीही सांगा तुम्ही, कितीही सांगा, परंतु जर मला ते ज्ञानच नाही, ते सत्यच जर मला समजलेलं नाही, तर मी प्रीती करू शकत नाही. आणि माहितीये का, जर मला सत्याचं ज्ञान झालेलं नाही तर मी अजूनही बंधनामध्येच आहे, आणि माझ्या जीवनामध्ये असणारं ते बंधन मला प्रीती करू देत नाही. तुम्हाला जर या ठिकाणी बांधून ठेवलं है ना, जे आज दान घेणार आहेत त्या तरुण लेकरांना जर या बेंच बरोबर बांधून ठेवलं आणि मंडळीने गाणं चालू केलं आणि मी सांगितलं की हे गाणं होत असताना मंडळीचं दान होईल, परंतु ज्यांना दान घेण्याकरिता सांगितलेलं आहे त्यांना या बेंचला बांधून ठेवलं, तर मंडळीने कितीही गाणं म्हटलं, 1 2 3, दान होईल काय? दान होण्यासाठी ज्यांच्यावरती ती जबाबदारी दिलेली आहे त्यांना पहिले त्या बेंच पासून सोडवावं लागेल, त्यांना बंधनमुक्त करावं लागेल, तर ते कुठं दानपात्रापर्यंत पोहोचतील, ते दानपात्र उचलतील आणि दान त्या ठिकाणी ते घेतील. साधा विचार आहे ना. जर मी बंधनात आहे तर मला कितीही सांगण्यात आलं, मी कितीही इतरांच्या जीवनामध्ये पाहिलं, मला कितीही असं वाटलं, तरीही मी ते करू शकत नाही, कारण मी अजूनही बंधनात आहे. मला सत्याचं ज्ञान झालेलं नाही, कारण देवबापाचं वचन काय सांगतं? तुम्हास सत्य समजेल आणि सत्य तुम्हाला बंधनमुक्त करेल. तुम्हाला सत्य समजेल आणि ते सत्य तुम्हाला बंधनमुक्त करेल. प्रियांनो, प्रीती करण्याकरिता पहिले बंधनमुक्त व्हावं लागतं. बंधनमुक्त तीच व्यक्ती झालेली आहे जिला सत्य समजलेलं आहे, जिला सत्याचं ज्ञान झालेलं आहे, तीच व्यक्ती प्रीती करू शकते. योहान या ठिकाणी तेच म्हणत आहे. योहान म्हणतो की त्या सत्यामुळे, हे कोणतं सत्य आहे?
हे प्रभू येशू ख्रिस्ताविषयीचं सत्य आहे. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः मार्ग, सत्य आणि जीवन आहे. ते सत्य, त्या सत्याचं ज्ञान झालेलं असल्यामुळं, त्या सत्याने मला बंधनमुक्त केलेलं असल्यामुळे, त्या सत्यामुळे मी खरी प्रीती करतो. आणि केवळ मीच करतो असं नाही, तर ज्यांना या सत्याचं ज्ञान झालेलं आहे ते सगळेही प्रीती करतात. बंधनात असताना केलेली प्रीती ही पुष्कळदा ढोंगी आणि खोटी या स्वरूपाची असते. समजलं मी काय सांगत आहे? जर मी बंधनात आहे, मी अजूनही, मला सत्याचं ज्ञान झालेलं नाही, मी अजूनही त्यासाठी माझं समर्पण केलेलं नाही, मी बंधनात आहे, आणि बंधनात असताना जेव्हा मी प्रीती करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा पुष्कळदा ती जी प्रीती आहे ती खोटी किंवा ढोंगी स्वरूपाची असते. ती प्रीती कोणासारखी असते माहितीये? जी प्रीती यहुदा इस्करियोतने गेतशेमनी बागेमध्ये प्रभू येशू ख्रिस्तावरती केली. कशी प्रीती केली त्याने? त्याचं चुंबन त्याने घेतलं. यहुदा इस्करियोतने गेतशेमनी बागेमध्ये जे चुंबन प्रभू येशू ख्रिस्ताचं घेतलं, ते खऱ्या प्रीतीमधून होतं का? ती ढोंगी प्रीती होती, ती खोटी प्रीती होती, ती फसविणारी प्रीती होती, ती प्रभू येशू ख्रिस्ताला धरून देणारी प्रीती ती होती. बंधनात असताना जेव्हा आम्ही पुष्कळदा प्रयत्न करतो, मानवी बुद्धीने ज्यावेळेस आम्ही प्रयत्न करतो, पुष्कळदा अशा प्रकारची प्रीती आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. आणि म्हणून आज हा पहिला विचार तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आहे की सत्याचं ज्ञान आम्हाला प्रीती करायला, खरी प्रीती करायला शिकवते. दुसरा जो विचार तुमच्या समोर आणि माझ्या समोर आहे तो म्हणजे वचन 3 मधून, जे वचन 3 मध्ये तो म्हणतो, देव पित्यापासून व पित्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्यापासून कृपा, दया व शांती ही सत्यात व प्रीतीत आपल्या बरोबर राहत. सत्यात व प्रीतीत आपल्या बरोबर राहत. सत्यामध्ये व प्रीतीमध्ये चालण्याचा परिणाम आम्हाला या ठिकाणी दिसून येतो. काय आहे परिणाम त्याचा? कृपा, दया आणि शांती. फार सोप्या पद्धतीने या ठिकाणी योहान असं म्हणतो. वास्तविक पाहता हा त्याच्या अभिवादनाचा भाग आहे आणि या अभिवादनामध्येच फार महत्वाचं योहान या ठिकाणी आम्हाला सांगतो की देव पित्यापासून व पित्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्यापासून कृपा, दया व शांती ही आपल्याला प्राप्त होतात. परंतु कुठं प्राप्त होतात? तर तो असं म्हणतो, ही सत्यात व प्रीतीत आपल्या बरोबर राहतील. जर आम्हाला कृपेचा, आम्हाला दयेचा आणि त्याच्या शांतीचा अनुभव जर घ्यायचा असेल तर आम्हाला प्रीतीमध्ये आणि सत्यामध्ये चालणं गरजेचं आहे. पुष्कळदा आम्हाला दिसून येतं की आम्ही सत्याने वागत नाही, प्रीती आमच्या जीवनामध्ये नाही आणि पुष्कळदा त्याचा परिणाम आमचं जीवन अस्थिर झालेलं, अशांत झालेलं आहे. आम्ही आमच्या जीवनामधून, आमच्या अंतःकरणामधून ख्रिस्ताची शांती आम्ही गमावलेली असते. आम्ही प्रार्थना तर करतो की प्रभू माझं सहाय्य कर, प्रभू मला स्थिर कर, प्रभू मला शांती दे. आम्ही प्रार्थना तर करतो आमच्या गरजांसाठी, आमच्या वैयक्तिक, आमच्या कौटुंबिक, आमच्या सामाजिक जीवनासाठी.
आम्ही प्रार्थना करतो, परंतु त्या प्रार्थनेबरोबर जी कृती करण्याची गरज असते पुष्कळदा ती दुर्लक्षित करतो. आम्हाला असं वाटतं की आम्ही प्रार्थना केली म्हणजे झालं, आम्ही प्रार्थना केली म्हणजे आता कुठला तरी चमत्कार या ठिकाणी घडेल. आम्ही प्रार्थनेनंतर जी कृती आमच्याकडून अपेक्षित केलेली आहे ती कृती करणं देखील गरजेचं आहे. पुष्कळदा नवीन लोकांमध्ये सेवा करत असताना हा अनुभव आहे की जे नवीन लोक येतात ना, ज्यांनी कुठंतरी ऐकलेलं असतं, जे आपल्या गरजांसाठी का होईना येतात, प्रार्थना करायला विनंती करतात, विश्वास ठेवतात, त्यांच्यासाठी प्रार्थना केल्या जाते. प्रियांनो, त्या लोकांच्या जीवनामध्ये फार लवकर त्यांना अनुभव प्राप्त होतो. त्यांच्या जीवनामध्ये फार लवकर परमेश्वराचं काम दिसून येतं. फार मोठा चमत्कार त्यांच्या जीवनामध्ये आम्हाला दिसून येतो. तुलनेत मंडळीची तुलना या नवीन लोकांबरोबर करत असताना पुष्कळदा असं निदर्शनात आलेलं आहे की त्या लोकांसाठी केलेली प्रार्थना प्रभू फार लवकर ऐकतो. त्या लोकांकरिता, त्या लोकांचा जो विश्वास आहे प्रभू त्यांच्यासाठी फार लवकर काम करतो. परंतु आमच्या संदर्भात असं घडत नाही. याचं कारण काय आहे? याचा विचार मी करत असताना वेगवेगळे कारण याचे असू शकतात, वेगवेगळ्या कारणांमुळे असं होतं. परंतु एक विचार जो माझ्या समोर आहे तो हा आहे की ते नवीन येत आहेत, त्यांना अजून अनुभव नाही आणि म्हणून प्रभू त्यांच्या जीवनामध्ये त्यांना तो अनुभव लवकर देतो. परंतु मंडळी, या ठिकाणी जे तुम्ही आणि मी आपलं जीवन ख्रिस्ताला समर्पित केलेलं आहे, त्या आपण आधीच त्याचा अनुभव घेतलेला आहे. आता आपल्याला आणखीन अनुभव घेण्याची आवश्यकता उरलेली नाही. आता आमची आवश्यकता काय माहितीये? आम्हाला आता या विश्वासामध्ये पुढं जायचं आहे. आम्हाला या विश्वासामध्ये कृतीच्या द्वारे पुढं जायचं आहे. जर प्रियांनो आम्हाला अजूनही अनुभवांची गरज आहे की प्रभू तू माझ्यासाठी कर, प्रभू तू माझ्यासाठी कर, म्हणजे मी विश्वासात वाढेल, त्याची आवश्यकता आता उरलेली नाही. मला माहित नाही की तुम्हाला मी सांगितलेलं कितपत समजलेलं आहे. फार सोपं आहे. तुमच्याकडून आणि माझ्याकडून प्रभू जास्त अपेक्षा करतो, जास्त अपेक्षा करतो. कारण आम्ही जे या ठिकाणी आहोत, आपल्यामध्ये काही जणांना विश्वास ठेवून काही वर्ष झाले असतील, काही जणांना काही महिनेच झाले असतील, तर कदाचित आज आपण यामध्ये या ठिकाणी कितीतरी पिढ्यांपासून आपण या मंडळीमध्ये आहोत. वेगवेगळा कालावधी या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे. जेवढा जास्त कालावधी होईल ना, तेवढी जास्त अपेक्षा केल्या जाईल की आम्ही तेवढं जास्त विश्वासात मजबूत बनावं आणि आम्ही प्रार्थनेबरोबर आम्ही कृती देखील करावी. आता आम्हाला प्रभू सहज हा ठीक आहे घे, सहज ठीक आहे घे असं तो करणार नाही. कारण तो आम्हाला तयार करत आहे, तो आम्हाला घडवत आहे, तो आमच्या विश्वासाला अधिक मजबूत बनत आहे. प्रियांनो, प्रार्थना केल्यानंतर प्रार्थनेचं उत्तर मिळालं नाही म्हणून निराश होऊ नका, नाराज होऊ नका, तर आनंदित व्हा. कारण आता माझा विश्वास आणखीन मोठा होणार आहे, माझा विश्वास आणखीन मजबूत होणार आहे. आता प्रभू मला माझ्या आध्यात्मिक जीवनामध्ये आणखीन एका वरच्या पायरीवरती तो घेऊन जाणार आहे. प्रियांनो, आध्यात्मिक जीवनामध्ये येणारे चढ उतार हे आम्हाला वर घेऊन जाण्याकरिता, आम्हाला अधिक उंच करण्याकरिता, आम्हाला त्या स्वर्गाच्या राज्याकरिता तयार करण्यासाठी असतात प्रियांनो. आणि ती अपेक्षा तुमच्याकडून आणि माझ्याकडून करण्यात आलेली आहे. आणि म्हणून त्यासाठी जेव्हा आम्ही प्रीतीमध्ये आहोत, ज्यावेळेस आम्ही सत्यामध्ये आहोत, त्यावेळेस आम्हाला त्याच्या दयेचा, त्याच्या कृपेचा आणि प्रामुख्याने
त्याच्या शांतीचा अनुभव आमच्या जीवनामध्ये येतो. परंतु जर आमच्या जीवनामध्ये कृती नाही तर पुष्कळदा आमचं जीवन अशांत, आमचं जीवन अस्थिर अशा प्रकारचं आपल्याला दिसून येईल. जो तिसरा विचार तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी या पत्रामधून आहे, वचन 4 मध्ये योहान म्हणतो, आपल्याला पित्यापासून आज्ञा मिळाल्यामुळे तुझी काही मुले सत्याने चालत असलेली मला आढळली आहेत. हा तिसरा विचार आम्हाला या ठिकाणी दिसून येतो की तुझी काही मुले सत्याने चालताना आढळली आहेत. काही मुले, या निवडलेल्या बाईला योहान काय म्हणतो? तुझी सगळी मुले सत्याने चालताना मला आढळली. काय म्हणतो? काही मुले सत्याने चालताना आढळली. काही मुले, सर्वच नाही. हा जो विचार आहे ना, हा संपूर्ण पवित्र शास्त्रामधून आमच्या समोर येतो. 2 भाग, स्वर्ग आणि नरक, नीतिमान आणि सत्यात चालणारे आणि सत्यामध्ये न चालणारे. दोघांपैकी एक घेतला जाईल. दोघांपैकी एक घेतला जाईल. वास्तविक पाहता आमंत्रण जे आहे ना, हे सर्वांना आहे. या ठिकाणी तुम्ही आणि मी जे बसलेले आहोत ना, आमंत्रण सर्वांना आहे. परंतु मेजवानी करिता आत तेच जातील जे तयार आहेत, जे सत्यात आणि प्रीतीमध्ये, आज्ञेमध्ये चालतात. आमंत्रण सर्वांना आहे. ही निवडलेली बाई आणि तिची मुले, या सर्वांनाच योहान लिहितोय. योहान असं म्हणतो का की निवडलेली बाई आणि तिची काही मुले यांना मी हे लिहितो, असं म्हणतो का तो? नाही. लिहिलेलं सर्वांनाच आहे. इन्व्हिटेशन सर्वांनाच आहे. आमंत्रण सर्वांनाच आहे. परंतु मेजवानी करिता आतमध्ये केवळ तेच जाऊ शकतील जे तयार आहेत, जे सत्यामध्ये, जे प्रीतीमध्ये, जे आज्ञांमध्ये आपलं जीवन जगतात तेच. 10 कुमारी तुम्हाला फटकनी आठवल्या असतील मेजवानी शब्द ऐकल्याबरोबर. काही जणांनी आपल्या मनामध्ये हा विचारही केला असला, आता पाळक साहेब ते उदाहरण देतील. आम्हाला माहित आहे, काही नवीन नाहीये, आम्हाला माहित आहे. परंतु आमची अडचण पुष्कळदा ही आहे की आम्ही पुष्कळदा आत जाणाऱ्यांकरिता त्या ठिकाणी आम्ही कमी पडतो. प्रियांनो, आमची आवश्यकता आहे की आम्ही तयार असावं. आम्ही तयार असावं. मेजवानी बरोबर आतमध्ये जायला आम्ही तयार असावं. नाहीतर केलेले श्रम है ना, 10च्या 10 कुमारी मोठ्या कष्टाने तयारी करून त्या ठिकाणी पोहोचल्या, परंतु मेजवानीसाठी आतमध्ये 5च गेल्या. बाकीच्या 5 जणांनी केलेली मेहनत व्यर्थ गेली. आम्ही दर रविवारी चर्चला आलोत, आमचे दान दशांश आम्ही दिलेत, आम्ही खूप कष्ट घेतलेत. परंतु जर वचनाप्रमाणे आमची तयारी झालेली नसली तर सर्व काही व्यर्थ आहे. विचार करा प्रियांनो, की जे नियमित चर्चला आहेत, जे नियमित आपले दान दशांश चर्चच्या भांडारात आणत आहेत, जे नियमित कष्ट घेत आहेत, ऍक्टिव्ह आहेत, जर त्यांच्या संदर्भात असं घडू शकतं, तर जो मी कधी कधीच चर्चला जातो, जो मी कधीही माझे दान दशांश चर्चच्या भांडारात आणत नाही, जो मी कधीही ऍक्टिव्ह नसतो, त्या माझी काय गत असेल?
ख्रिस्ती जीवन एवढं सोपं नाही प्रियांनो. ख्रिस्ती जीवन एवढं सोपं नाही. जुन्या करारामध्ये केवळ आज्ञा आणि आज्ञा पालन अपेक्षित होतं. परंतु मी तुम्हाला मागही सांगितलं की प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला म्हटलेलं आहे की तुमचं नीतिमत्व त्यांच्यापेक्षा देखील जास्त झालं पाहिजे, अधिक झालं पाहिजे. आणि म्हणून प्रभूने त्यामध्ये आणखीन कठोरपणा आणला. काय कठोरपणा आणला? पहिले केवळ आज्ञा मोडली तर शिक्षा होती, आता तर मनात विचार आला तरी शिक्षा आहे. आज्ञा मोडल्यासारखं ते आहे. प्रियांनो, तुमच्याकडून आणि माझ्याकडून प्रभू जो आहे हा अधिक अपेक्षा त्या ठिकाणी तो करत आहे. जे सत्यात चालतात त्यांचे जीवन हे संतुष्ट करणारे आणि आनंदित करणारे असतात. योहान काय म्हणतो त्या ठिकाणी की त्या काही मुलांना पाहून मला काय झालेला आहे? आनंद झालेला आहे. योहान जेव्हा पाहतो की ही निवडलेली बाई आणि तिचे काही मुले हे आज्ञांमध्ये चालत आहे, सत्यामध्ये चालत आहे, योहान म्हणतो की मला आनंद झालेला आहे. प्रियांनो, तुमच्या आणि माझ्या जीवनाचं निरीक्षण करणारा योहान नाही. तुमच्या आणि माझ्या जीवनाचं निरीक्षण करणारा कोणीही व्यक्ती नाही. तुमच्या आणि माझ्या जीवनाचं निरीक्षण करणारा परमेश्वर आहे. आणि जर परमेश्वर या संपूर्ण मंडळीला, जर परमेश्वर या संपूर्ण मंडळीला आज्ञांमध्ये चालताना पाहतो, प्रीतीमध्ये चालताना पाहतो, सत्यामध्ये चालताना पाहतो, तर त्याच्या आनंदाचा विचार करा आणि त्या जीवनाचा किती मोठा परिणाम हा जगावरती होतो याचा विचार करा. प्रियांनो, ही तुमची आणि माझी जबाबदारी आहे. त्यानंतर चौथा विचार जो आहे वचन 6 मध्ये तो म्हणतो की प्रीती हीच आहे की आपण त्याच्या आज्ञांप्रमाणे चालावे. योहान म्हणतो की प्रीती काय आहे तर आज्ञा पालनामध्ये, त्याच्या आज्ञांमध्ये चालणे हीच प्रीती आहे. देवाची इच्छा आणि देवाचा आनंद कशामध्ये आहे? आज्ञा पालनामध्ये आहे. आणि आज्ञा काय आहे तर एकमेकांवरती प्रीती करा. आणि मग जो 5वा विचार आमच्या समोर आहे, जो या पत्राचा फार महत्वाचा भाग आहे, तो म्हणजे योहान या बाईला, योहान या मंडळीला आणि तिच्या मुलांना खोट्या शिक्षणापासून तो सावध करतो. वचन 7 मध्ये तो म्हणतो, कारण फसवणूक करणारी म्हणजे देहाने येणारा येशू ख्रिस्त याला कबूल न करणारी पुष्कळ माणसे जगात आहेत. फसवणूक करणारा व ख्रिस्त विरोधक असलाच आहे. ख्रिस्त विरोधक आणि फसवणूक करणारे खोटे शिक्षक यांच्या संदर्भात योहान जो आहे या मंडळीला सावध करतो. आता वेगवेगळ्या प्रकारचं खोटं शिक्षण त्याही वेळेला होतं, आजही आहे. यामध्ये योहान थोडंसं स्पष्टीकरण करून लिहितो. कशा प्रकारचं खोटं शिक्षण त्या ठिकाणी दिल्या जात होतं तर देह धारण करून आलेला येशू ख्रिस्त याला कबूल न करणारी माणसे उठलेली होती. देह धारण करून आलेल्या प्रभू येशू ख्रिस्ताला नाकारणारी माणसे त्या ठिकाणी होती. देह धारण करून आलेल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणावरती, त्याच्या पुनरुत्थानावरती प्रश्न निर्माण करणारी माणसं त्या ठिकाणी होती. आणि वेगवेगळ्या प्रकारे मंडळीला आणि विश्वासणाऱ्यांना भ्रमित करण्याचं काम हे लोक त्या ठिकाणी करत होते. आणि म्हणून योहान जो आहे हा मंडळीला सावध करतो. आपण नुकताच पुनरुत्थान दिन साजरा केला. प्रभू येशू ख्रिस्ताचं मरण, त्याचं पुरल्या जाणं आणि 3ऱ्या दिवशी त्याचं पुन्हा उठणं हा आपल्या विश्वासाचा महत्वाचा भाग आहे. परंतु काही लोक हा देखील प्रचार करतात की प्रभू येशू ख्रिस्त हा मानवी देह धारण करून आलाच नव्हता.
प्रभू येशू ख्रिस्त मरण पावलाच नव्हता, प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झालाच नव्हता, असे खोटे शिक्षक, असं खोटं शिक्षण देणारे आणि त्याऐवजी मंडळीला भुलविणारं शिक्षण देणारे लोक आहेत. आम्हाला अशा लोकांपासून सावध राहायचं आहे. परमेश्वराचं वचन फार स्पष्टपणे सांगतं, प्रत्येक गुडघा कोणाच्या नावात टेकला जावा? प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात. प्रत्येक जिभेने काय कबूल करायचं आहे? येशू हाच प्रभू आहे. जे या प्रभू येशू ख्रिस्ताचं, या शब्दाचं देही होणं नाकारतात, त्या लोकांपासून आम्हाला सावध राहायचंय. जे त्याच्या मरणावरती आणि त्याच्या पुनरुत्थानासंबंधाने चुकीच्या गोष्टी सांगतात, आम्हाला अशा खोट्या शिक्षकांपासून सावध राहायचं आहे. कारण ते काय करू शकतात? का बरं सावध राहायला सांगतो? योहान म्हणतो की त्यामुळं या मंडळीकरिता जे श्रम या लोकांनी घेतलेले आहेत ते व्यर्थ जाऊ शकतात. ही मंडळी जी आहे ती आपल्या प्रतिफळाला मुकू शकते. तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी ख्रिस्ताचं जे अर्पण आहे, जे त्याचे कष्ट आहेत, ते व्यर्थ होऊ शकतात जर आम्ही चुकीच्या विश्वासाच्या पाठीमागे गेलो. तुम्ही आणि मी आपलं प्रतिफळ आपण गमावू शकतो, कारण तुम्हाला आणि मला माहिती आहे आपला न्याय प्रतिफळासाठी न्याय होणार आहे. परंतु जर आम्ही खोट्या शिक्षकांच्या आहारी गेलो, जर त्यांच्या शिक्षणाच्या अधीन आम्ही झालो, तर आमच्याकरिता करण्यात आलेले श्रम आणि आमचं प्रतिफळ हे आम्ही गमावू शकतो. फार कडक भाषेत योहान काय सांगतो? त्यांना आपल्या घरात घ्या आणि त्यांचा चांगला पाहुणचार करा. हेच सांगतो ना तो. तुम्ही आणि मी तर तेच करतो. जो कोणी हातात पवित्र शास्त्र आणि तोंडात येशूचं नाव घेऊन आपल्या घरी येतो, आम्ही मोठ्या आनंदाने स्वागत करतो. आम्हाला तर वैऱ्यांवरही प्रीती करायला सांगितलेली आहे, मग आम्ही कोणाला कसं नाही म्हणावं? देवबापाचं वचन सांगतं, असे जे खोटे शिक्षक आहेत त्यांना घरातही घेऊ नका, त्यांचा क्षेम कुशल विचारू नका. मंडळीत काही लोकांचा अनुभव आहे की कशी फसवणूक केल्या जाते. पहिले प्रीतीने घरात शिरणे आणि मग शिक्षण पसरविणे, अपेक्षा त्या ठिकाणी मांडणे, आणि जर तुम्ही त्यांच्या अपेक्षा पूर्ण केल्या नाही तर मग तुम्हाला आशीर्वादांच्या ऐवजी श्राप देणे. मला माहित नाही किती लोकांनी याचा अनुभव घेतला, परंतु असेही लोक आहेत. फार दूरची गोष्ट नाहीये. आपल्या भागामध्ये आपल्या काही कुटुंबांनी याचा अनुभव घेतलेला आहे. अशा लोकांना घरातही घेऊ नका, त्यांचं क्षेमकुशलही विचारू नका. जर तुम्ही तसं कराल तर स्वतः त्या विस्तवावरती चालण्यासारखं आहे, कुऱ्हाडीवरती पाय मारण्यासारखं आहे, स्वतःचं नुकसान करून घेण्यासारखं आहे. अशा लोकांपासून सावध राहा. योहान म्हणतो की त्यांच्या दुष्कर्माचे भागीदार होऊ नका. काय दुष्कर्म करतात ते? खोटं शिक्षण देतात. आणि तुम्ही आणि मी जेव्हा त्यांचा पाहुणचार करतो, ज्यावेळेस त्यांना आपल्या घरात घेतो, तुम्ही आणि मी त्यांच्या दुष्कर्माचे भागीदार होतो. आम्हाला सावध राहायचं आहे. आम्हाला सावध राहायचंय प्रियांनो. आपल्या घरी कोण येतं, आपल्याला काय सांगितलं जातं, आम्हाला त्याने फरक पडत नाही असा विचार करू नका. असा विचार करू नका. जर तुमच्या लक्षात येतं की ही व्यक्ती मला वचनाच्या विरुद्ध सांगत आहे किंवा ही व्यक्ती मला वचन फिरवून सांगत आहे, प्रियांनो, तिचं क्षेमकुशल विचारू नका. त्या व्यक्तीला पुन्हा आपल्या घरात घेऊ नका. फार मोठ्या प्रेमाने त्यांना सांगा की आता तुम्ही परत आमच्याकडे येऊ नका. अशा लोकांचं स्वागत करून त्यांच्या दुष्कर्माचे भागीदार आम्ही होऊ नये प्रियांनो. योहानाचं दुसरं पत्र
आज आम्हाला किती गोष्टी सांगतात. सत्याचं ज्ञान आम्हाला प्रीती करण्यास शिकवतं. सत्यात व प्रीतीत राहण्याद्वारे देवबापापासून कृपा, दया व शांती याचा अनुभव आम्ही घेतो. योहान म्हणतो की तुझी काही मुले सत्यात चालतात. तुम्ही आणि मी, आपण सर्वांनी या सत्यामध्ये चालायचं आहे. आज्ञापालन हेच खरं प्रेम आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतं. आणि खोट्या शिक्षकांपासून आम्हाला सावध राहायचे. प्रियांनो, या आपले डोळे आपण बंद करूया. आणि आज जे देवबापाचं वचन आमच्याकरिता आहे ते आज माझ्याशी काय बोलत आहे. योहानाच्या या दुसऱ्या पत्रामधून आज आम्हाला काय बोध होतो. मी वचन ऐकत असताना आज देवाचा आत्मा माझ्यासोबत काय बोलत आहे. मला कोणता निर्णय घ्यायचा आहे. मला कोणता निर्णय घ्यायचा आहे. मला सत्याचं ज्ञान झालेलं आहे का. मी बंधनमुक्त झालेलो आहे का, किंवा मी अजूनही बंधनातच आहे आणि म्हणून मला खरी प्रीती करता येत नाहीये. मी बंधनात आहे म्हणून मला माझ्या स्वतःचा नाकार करता येत नाहीये. मी बंधनात आहे आणि म्हणून मला पुढे जाता येत नाहीये. मी आज कोणत्या बाजूला आहे. ती काही मुले जी सत्याने चालतात, मी त्या काहींमध्ये आहे, किंवा जी सत्याने चालत नाही, मी त्यांच्यामध्ये आहे. मी प्रीती करतो असं तर म्हणतो, परंतु माझ्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारची कृती नाही, आज्ञापालन नाही. मी अशा लोकांच्या संपर्कात आहे काय, ज्या सहभागितेचा परिणाम मला देवाच्या विरुद्ध उभं करणारा होऊ शकतो. मला आज कोणापासून वेगळं होण्याची गरज आहे. असे लोक माझ्या जीवनात, माझ्या कुटुंबात येतात काय. पवित्र देव बापा, आमचं सहाय्य कर. योहान ज्या कळकळीने या सर्व गोष्टी मंडळीकरिता लिहितोय प्रभूजी, आज त्याच्या मनातील ती कळकळ आम्हापर्यंत तू पोहोचू दे रे बापा. आम्हापर्यंत तू पोहोचू दे प्रभू. आम्ही अशा सर्व खोट्या गोष्टींपासून सावध असावं. प्रीतीमध्ये, सत्यामध्ये, आज्ञा पालनामध्ये आम्ही चालावं आणि विश्वासात वाढत जावं प्रभूजी. याकरिता तू आमचं सहाय्य कर. याकरिता तू आमचं सहाय्य कर प्रभूजी. होय पवित्र देव बापा, आम्ही तुझे आभार मानतो आणि सर्वस्वी तुझ्या अधीन होत प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमीन आमीन. प्रार्थना करूया. सुवंत देव परात्पर हे गीत गाऊया आणि मग आशीर्वाद घेऊया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाव. तुझे राज्य जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे आमचे रोजची भाकर आज आम्हास दे. आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले, तसेच तो आमचे ऋणे आम्हास सो. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझीच आहे. आमेन. देवा
आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हा सर्वांबरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन.